नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवारांच्या राजकारणातली दोन महत्त्वाची लक्षणं इथं मांडायला हवीत. पहिलं निरीक्षण असं आहे की ज्या ज्या वेळेला पवारांना स्वतःला उंच उडी घ्यायची असते किंवा लांब उडी मारायची असते तेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसला जागा देतात आणि ज्या ज्या वेळेला त्यांना स्वतःच्या बरोबर आणखी कोणाला तरी मोठं करायचं असतं तेव्हा ते काँग्रेसचा वापर करतात. अशा प्रकारच्या घटना सातत्यानं त्यांच्या राजकारणाच्या आजवरच्या अनेक टप्प्यांमध्ये घडलेल्या आहेत. आता एक महत्त्वाचं वळण आहे आणि ते आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकांमधलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींनी शरद पवारांना अर्जव घातलं की त्यांनी यावं आणि तृणमूल काँग्रेसच्यासाठी मतं मागायला मदत करावीत. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सख्य नाही. राष्ट्रीय पातळीवर भले ते एकत्र यायचा प्रयत्न करत असोत, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विरोध काँग्रेस करते आणि अशा वेळेला काँग्रेसच्या ऐवजी तृणमूलला मतदान करा हे सांगायला शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. त्याचा अर्थ काय, याचे परिणाम काय, या संदर्भातली चर्चा सुरू करायची आहे. पण मूळ मुद्दा आपला कायम आहे. यूपीएचं अध्यक्षपद पवारांना देण्याच्या साठीची चर्चा सुरू करताना नक्की त्याचे छोटे छोटे छुपे मुद्दे काय आहेत. आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत श्याम देशपांडे आहेत, दत्तू गवाणकर आहेत, लक्ष्मण सावजी आहेत, जयंत माईनकर आहेत, सुनीलजी चावके आहेत. सुनीलजी, आपण सांगा, पश्चिम बंगालमध्ये शरद पवार काँग्रेसने येऊ नका असं पत्रक काढल्यानंतर सुद्धा का जात आहेत? पश्चिम बंगालमधली जर परिस्थिती बघितली तर तिथं काँग्रेस आणि सीपीएम आणि इतर डाव्या पक्षांनी जर मतविभाजन केलं नाही ममता विरोधी मतांचं तर भाजपला अजून रस्ता सुकर होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसची जी भूमिका आहे ती एक प्रकारे अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जींना मदत करण्याचीच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरीकडे केरळमध्ये एलडीएफ जी आघाडी आहे, जी सत्ताधारी आघाडी आहे, त्यात शरद पवारांचा पक्ष सामील आहे. त्यामुळे दोन राज्यांमध्ये शरद पवार हे काँग्रेसच्या विरोधात एक प्रकारे प्रचार करताना किंवा त्यांची भूमिका काँग्रेसच्या विरोधात आहे असं दिसते आहे. आसामचं त्यांनी सांगितलं की आसाममध्ये भाजपला म्हणजे अप्पर हँड आहे आणि त्यांचा वर्चस्व परत सत्तेत येऊ शकतात. म्हणजे शरद पवार यांचं जे काँग्रेस विरोध आणि काँग्रेसबद्दलचा जो एक असूया किंवा काँग्रेस हे नामशेष होत आहे हे जे त्यांचं एक एकंदरीत त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होत आहे, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, युपीए मध्ये जोपर्यंत सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहेत, सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहेत तोपर्यंत शरद पवारांना युपीएच्या अध्यक्ष होण्याची संधी नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल अधिकार आहे, परंतु आपण जे म्हटलं की पश्चिम बंगालमध्ये सोनिया गांधी जोपर्यंत युपीएच्या अध्यक्ष आहे तोपर्यंत पवार यांना अधिकृतपणे युपीएचं अध्यक्ष होणं तेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. ममता बॅनर्जी फक्त ती एक वातावरण निर्मिती आणि सोनिया गांधींनी स्वेच्छेने सोडून भाजप हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तिथे, हे लक्षात घ्या आपण. नाही, भाजप, एक मिनिट, दत्तू गवाणकर, भाजप तिसऱ्या क्रमांकाचा असू दे. सुनील चावके काय म्हणाले ते लक्षात घ्या. सुनील चावके असंही म्हणाले की पवारांनी टाकलेली पावलं ही काँग्रेसच्या विरोधात पडतायत, हे काँग्रेसला दिसत नाहीये का? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा हक्क आणि अहो, राष्ट्रवादी आसाममध्ये कुठे वाढणार आहे, राष्ट्रवादी पश्चिम बंगालमध्ये कुठे वाढणार आहे, राष्ट्रवादी केरळमध्ये आता कुठे ना कुठेतरी पीसी चाकूंच्या निमित्तानं सुरू करते असं म्हणायला हरकत नाही. नाही वाढणार तर त्यांचा तसा काही फरक पडणारही नाही आम्हाला. अहो, पण तुम्हाला नुकसान, हा म्हणजे तुम्हाला नुकसानच होणार नाही असं तुम्ही धरून चाललाय पवारांच्या पश्चिम बंगालमध्ये जाण्याने? होणार नाही. अच्छा, पवारांच्या पश्चिम बंगालमध्ये जाण्यानं काँग्रेसचं कसलंही ना नुकसान होणार आहे ना त्यांना फायदा होणार आहे, हे काँग्रेसचं ठाम मत आहे. जयंतराव, या मताला कितपत वजन प्राप्त आहे, हे वस्तुस्थितीला धरून आहे की स्वप्न आहे? जयंतराव. जयंत माईनकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, हा प्रश्न त्यांच्यासाठी होता. यातलं एक निरीक्षण पटकन त्रयस्थ आणि तटस्थ या नात्यानं भारतीय जनता पार्टीकडून घेऊयात. पवारांचा महाराष्ट्राबाहेर काहीही प्रभाव नाही असं काँग्रेस आता सुचवायला लागलेली आहे. लक्ष्मणराव. नाही, शरद पवारांमुळे काँग्रेसला थोडंसं जीवदान मिळालंय खरं. आता काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली, मी सुरुवातीलाच बोललेलो. आता त्याच्याबद्दलचं मत काय? पण आताच्या घडीला पवारांनी आता काँग्रेसला जीवदान दिलेलं आहे, एवढं मात्र खरं. बर, कसलं जीवदान दिलं साहेब? कसलं जीवदान दिलं? कशाबद्दल बोलताय तुम्ही?
कुठे आणि कसलं जीवदान दिलं जरा स्पष्ट करा बघू. लक्ष्मण सावजी आपल्याला विचारतायत, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? सावजी साहेब, दत्तू गव्हाणकर आपल्याला विचारतायत कसलं जीवदान प्रश्न. दिलंय, कशाबद्दल जीवदान दिलंय? मला एक सांगा. काँग्रेस ही आपल्या 400 बलबुत्यावरती आहे. 400 खासदारांचे 40 केंद्रामध्ये खासदार झाले. 54 तुम्हाला खासदार पटत नाही का आहेत अजून माझं बोलणं? केंद्रामध्ये आमचे 54 खासदार आहेत. 400 स्वतःच्या 40 जीवावर झाले निवडून तर आलेले आहेत. तुमचं लक्षात येत नाही का अजून काय झालंय ते? काय झालं, कसं कशाबद्दल स्पष्टीकरण बोलताय तुम्ही? मागताय? सांगा मला ना, स्पष्ट महाराष्ट्रामध्ये करा. काँग्रेस राहिली होती का? राहिली कशी? अजून सुद्धा 44 आमचे आमदार असे हाताला निवडून आले चिमटे का? पाहतात. आणि 54 आम्ही खासदार असे सत्तेत आलो. निवडून आले का? म्हणजे सोनियाजी गांधींकडे जेव्हा आता शरद पवार गेले साहेब, मला सुद्धा क्यू आली होती साहेब की शरदराव तुम्ही क्यू करू सोनियाकडे नका. गेले. तुम्ही अजिबात बरं क्यू का? करू नका कोणाची. मला म्हणजे तुम्हाला इतक्या क्यू मोठ्या करण्याची माणसाला गरज नाही. सोनिया गांधीकडे जावं तुम्ही आता लागलं. 2024 मला ला वाईट क्यू करा वाटलं. मोदींची, किंवा हे 5 शेवटी राज्यामध्ये ज्या भारतीय मला वाईट जनता वाटलं पार्टीची होतं. अवस्था होणार आहे सोनिया ना, गांधींकडे त्यावेळेला गेले तुम्ही भारतीय भेटायला जनता आता. पार्टीची मला क्यू वाईट करा. वाटलं तुमची होतं, मी क्यू सांगतो. बाकी ठेवा. तुमची क्यू बाकी ठेवा. आता 5 काँग्रेसला राज्यातल्या निवडणुका जीवदान झाल्याच्या दिलं नंतर शरद तुमची पवार काय यांनी अवस्था आता. होणार आहे? दत्तू गव्हाणकर, त्या अवस्थेत तुम्ही तिथे चिंता क्यू करू तुमची नका. बाकी ठेवा. दत्तू गव्हाणकर एक मिनिट. दत्तू गव्हाणकर, समजेल, डोळे उघडतील तुमचे. दत्तू गव्हाणकर, या 5 राज्यांपैकी एक राज्य भाजपला मिळेल असं शरद पवारांनी भविष्य पण वर्तवलंय, ते तरी मान्य करणार आहात की नाही? अजिबात नाही मिळणार. आसाम भाजपला मिळेल असं पवार सांगतायत ना. मग त्या ठिकाणी सीए आणि एनआरसीचा मुद्दा का ते लोक घेऊन निवडणुका लढत नाहीत मला सांगा. कोण लढत नाही? उलट ते तर बोलतायत भारतीय जनता तुम्हाला पार्टी बिलकुल हरणार आहेत. 5 राज्यात हरणार आहेत. 5 राज्यात हरणार आहेत. मग शरद पवारांचं भाकीत खोटं ठरणार आहे का? दत्तू गव्हाणकर, मग शरद पवारांचं भाकीत खोटं ठरणार आहे? काँग्रेसला काय वाटतंय? बिलकुल काँग्रेसला असं वाटतं 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होणार आहे, त्यांचं पतन होणार आहे. असं आहे, विषय युपीएचा अध्यक्ष कोण याच्यावर चाललेला आहे. आपण बिलकुल विषय तुम्ही डायव्हर्ट करताय. मग त्या विषयावर बोलता येईल. विषय तुम्ही डायव्हर्ट करताय. लक्ष्मणराव, मध्ये एक प्रश्न जयंतरावांपर्यंत आपण घेऊन गेलो होतो. पण डायव्हर्ट करताय प्रश्न. आपलं निरीक्षण नोंदवून घेतलंय. जयंतराव वाईनकर, आवाज येतोय का? मी प्रश्न आपल्यापर्यंत आणला होता, आपल्यापर्यंत आवाज आला नाही मगाशी. आवाज येतोय, आता बोला. जी, सुनील चावके यांचं निरीक्षण, सुनील चावके यांचं एक स्पष्ट निरीक्षण आहे की पवारांची पावलं ही काँग्रेसच्या विरोधात काही ठिकाणी पडतायत. आता मला सांगा, या गोष्टी काँग्रेसला लक्षात येत नाहीयेत का काँग्रेसला आता त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे? मी तुम्हाला अशी एक यादी दाखवू शकतो गुजरात मधली, की ज्या जागी जर राष्ट्रवादीचे उमेदवार नसते तर किमान 5 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता, आणि आज जी नंतर 77 तिथे आमदार झाले ते कदाचित 82 झाले असते. टी.सी. चॅको, जगनमोहन रेड्डी किंवा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, शेवटी यांची रूट्स कुठे आहेत? तर यांचे रूट्स हे काँग्रेसमध्येच आहे, आणि या तिघांचंही एक कॉमन कॉज आहे, ते म्हणजे नेहरू गांधी परिवाराला विरोध. तुम्ही जगनमोहन रेड्डींना सुद्धा बघाल तर ते शरद पवारांच्या फार जवळचे आहेत. ममता बॅनर्जी सुद्धा शरद पवारांच्या जवळच्या, परंतु आपल्याला माहिती आहे की एकेकाळी त्या नेहरू गांधी परिवाराच्या विरुद्ध होत्या. काँग्रेसमधला ज्यांना रिजनल लेव्हलला स्वतःचा से आहे अशी माणसं, जेव्हा असे नेते नेहमी जेव्हा नेहरू गांधी परिवाराला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात, पवार त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवतात. आणि मला एक सांगा जयंतराव, या सगळ्या ह्याच्यात संजय राऊतांना उडी मारायची काय गरज असते? संजय राऊत हे काय, आता मी बोलू, मी श्याम देशपांडे, आपण राग मानू नका, पण सामना किंवा संजय राऊत याच्या पलीकडे शिवसेना कधीच बोलत नाही. आणि संजय राऊत काय बोलतात, डॉक्टर काय, कंपाऊंडर काय, युनायटेड नेशन्स काय, त्यांच्या कुठल्याही बोलण्याला फारसं महत्व द्यायचं नाही. खरं तर त्यांना जे बोलायचा अधिकारच नाही ते वाक्य बोलतायत. युपीएचा अध्यक्ष कोण व्हावा? शामराव, आपल्या मी जरा पूर्ण बोलू का हे वाक्य? एकच मिनिट, पटकन. शामरावांची प्रतिक्रिया गरजेची आहे, कारण तुम्ही फार तिखट प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांविषयी. दैनिक सामनाचे ते संपादक आहेत, त्यांनी तिथं काय लिहावं याचा पूर्ण अधिकार त्यांना पक्षप्रमुखांनी दिलेला आहे, आणि ते संपादक म्हणून त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतायत. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्या एवढ्या सडेतोड आणि परखड मांडतात, त्या काही लोकांना पटत नसतील. पण तुमच्या त्या संपादकीय मध्ये, त्या अग्रलेखांमध्ये काँग्रेस खिळखिळी झाली हे म्हटल्याच्या नंतर त्याच काँग्रेसला मिरच्या झोंबल्यात महाराष्ट्रात, आणि तुम्ही युपीएचे सदस्य नसताना बोलता कशाला, असा प्रश्न जेव्हा काँग्रेस विचारते तेव्हा त्याच्यावरचं उत्तर नसतं शिवसेनेकडे.
नाही माझ्याकडे नाही, त्यांनी आहे ना हा विषय ना आता आमच्या वरिष्ठांशी बोलाव ना. आमच्याकडे पद्धत काय आहे की वरिष्ठांनी एखादा निर्णय केला की त्याच्यावर आम्ही बोलत नाही, व्यक्त होत नाही. पण मी इथं नसतो आलो तर तुम्ही त्याचे गैरअर्थ काढले म्हणून मी इथं आलेलो आहे आज. ठीक आहे म्हणून जयंतराव, आपली प्रतिक्रिया, एक निरीक्षण याच्यावर पटकन. हा, मी म्हणूनच सांगतो की मी श्याम देशपांडेंचे आभार मानतो. मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. त्यांनी एका वाक्यात सांगितलं आपल्याला शिवसेनेची प्रतिक्रिया सामना किंवा संजय राऊत यांच्या पलीकडे मिळणार नाही. आता मी थोडस बॅकग्राऊंड देतो की याच्या आधी नॅशनल फ्रंट, त्याच्यानंतर एनडीए, हे जे दोन एक्सपेरिमेंट झाले त्यांचं कन्व्हेनर पद अनुक्रमे NT रामाराव आणि जॉर्ज फर्नांडिस या जनता दल किंवा भाजपमध्ये नसणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना दिलेलं होतं. हा जो बॉल टाकलेला आहे शरद पवारांनी संजय कडून, चंद्रबाबू पण होते, हा जो बॉल टाकलेला शरद पवारांनी, पण त्याच्यात NT रामाराव सुद्धा होते, हा जो बॉल टाकलेला आहे तो बॉल असा आहे की जसं एनडीएत झालं, जसं नॅशनल फ्रंट मध्ये झालं, तसंच युपीए मध्ये व्हावं. पण जयंतराव, याच्यातला एक ट्विस्ट आहे आणि तो लक्षात घ्यायला हवा. तो लक्षात घेताना मला सुनील चावकेंना बोलतं करायचं आहे. सुनीलजी, आपण सांगा, काही वेळापूर्वी या मुद्द्याच्या जवळपास चर्चा येऊन ती अचानक वेगळ्या वळणाला गेली. पुन्हा एकदा ती त्या मुद्द्याकडे येते म्हणून मी त्याचा पुनरुल्लेख करतो. मुद्दा असा आहे की मेहनत पवारांनी करायची पण पदावर मात्र गांधीच बसतील. हा मुद्दा युपीए अंतर्गत कितपत रुजेल, कितपत भावेल आणि कितपत प्रत्यक्षात येईल? कारण जसं जॉर्ज फर्नांडिस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचं निमंत्रक पद भूषवलं, तसं युपीएचं निमंत्रक पद पवारांकडे द्या पण पदावर मात्र गांधी बसतील. हे मान्य करतील का शरद पवार? मला नाही वाटत शरद पवार हे मान्य करतील, कारण ते त्यांचं वय, अनुभव आणि एकंदरच त्यांचा जो आवाका आहे सर्व पक्षांना देशभरातल्या एकत्र आणण्याचा, त्यांची जी क्षमता आहे ती लक्षात घेता ते युपीएचे अध्यक्ष होणार असतील किंवा त्यांना जर तशी महत्वाकांक्षा असेल तर ती काही गैर नाही असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत सोनिया गांधी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी इच्छा करत नाही की आपण हे पद त्याग करून शरद पवारांना द्यावं, तोपर्यंत हे शक्य पण नाही. आपण थोडंसं मागे जाऊन पाहिलं, घटक पक्ष किती, अगदी युपीएचे घटक पक्ष किती, ते निर्णय कधी घेणार, हाही एक मुद्दा आहे. एक छोटासा मुद्दा सुनीलजी आपल्या लक्षात आणून देतो. ज्या वेळेला पवारांच्या युपीए अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा एकेकाळी पवारांच्या सोबत असलेल्या आणि नंतर काँग्रेसमध्ये परतलेल्या तारिक अनवरांच्या मार्फतच काँग्रेसने आपली भूमिका बदलवून घेतली. सुनीलजी, ते ठीक आहे की ते केरळमध्ये आता तारिक अनवर केरळचे प्रभारी आहेत आणि केरळमध्ये शरद पवारांचा पक्ष डाव्या आघाडीत सामील झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका जरी मांडली असली तरी देखील शरद पवारांना पक्षात किंवा काँग्रेसशी जवळ येण्यात हातभार लावावा असा काँग्रेसमधल्याच अनेक G23 जे नेते आहेत ना त्यातले अनेक नेते त्यांची इच्छा आहे आतून मनातून. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. दत्तू गवाणकर, आपल्याला लक्षात येत आहे पवारांच्या पाठीशी काँग्रेसच्या अंतर्गतच अनेक लोक असू शकतात? अजिबात तसं काही नाही आहे. हा सगळा भ्रम पसरवला जातोय. जे आमचे नेते आहेत ते आमच्या नेत्यांबरोबर बोलतात, त्यात गैर काही नाही आहे. आपल्या पक्षातल्या नेत्यांसमोर व्यक्त व्हावं, आपली जे काय मनातल्या ज्या काय अडी आहेत त्या आपल्या नेत्यांसमोर व्यक्त करून त्या ठिकाणी त्याबद्दल त्यांना सांगावं. ही प्रत्येक पक्षामध्ये प्रघात आहे आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या पाठीशी आहेत, आणखी कोणाच्या पाठीशी आहेत, ते भाजपात चाललेत, अशा वावड्या उठवणं हे योग्य नाहीये. आताच्या घडीला तुमचं म्हणणं असं आहे की ग्रुप 23 हा कोणत्याही प्रकारे काँग्रेस विरोधी कुठलंच काम करत नाहीये, मग पवारांना बळ मिळतंय कुठून? लक्ष्मण सावजी, एक तर माझ्या पवारांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सक्षम आहे. महाराष्ट्रातील जी राजकीय स्थित्यंतर केलं हे शरद पवारांनी सोनिया गांधीशी चर्चा करून सोनिया गांधींनी शरद पवारांचं ऐकलं. ही गोष्ट खूप काही सांगणारी आहे. त्याच्यामुळे युपीएचं नेतृत्व शरद पवारांकडे गेलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण मग लक्ष्मण सावजी, याच्यातला एक आणखी छोटासा मुद्दा असा येतो, युपीएचं प्रमुख पद हे त्याकडे असेल जो युपीएत सर्वाधिक खासदार निवडून आणेल. जर असं करायचं झालं तर संजय राऊतांना हे सुचवायचंय का की काँग्रेसचे भविष्यात राष्ट्रवादीपेक्षाही कमी खासदार निवडून येणार आहेत? लक्ष्मण सावजी, नाही,
संजय राऊतांनी फार स्पष्ट सांगितलं शरद पवारांची बाजू. संजय राऊतांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय, शिवसेना म्हणून बोलायचं व्यक्तिगत. पण शरद पवारांबद्दल जे बोलतायत ते शरद पवारांशी बोलूनच बोलतायत, हे नक्की आहे. मग या सगळ्याचा परिणाम दत्तू गवाणकर महाराष्ट्रात दिसणार आहे का? कारण तुम्हाला दोन्ही बाजूंनी डिवचलं जात आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या बाबत भाजप विचारतो आहे. संजय राऊत चुकीचं असं शरद पवार एकदा बोलले नाही आजपर्यंत. अगदी संजय राऊतांना गप्पही ते शरद पवार करत नाहीयेत, हेही महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था यामुळे खूप केबिलवाणी होतीये. दत्तू गवाणकर, काही केबिलवाणी वगैरे नाही. आमचं 3 पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सरकार 5 वर्ष एकदम मजबूतीने चालणार आहे. त्यात कोणी कसली चिंता करू नये. या विरोधी पक्षाने किती प्रयत्न केले, काँग्रेस किती वेळेला अपमानित झाली तरी पण किती तऱ्हेचे यांचे प्रयत्न असले तरी महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष आपला संपूर्ण कार्यकाळ हा पूर्ण करणार. काँग्रेस किती अपमान सहन करायला तयार आहे या दरम्यान? आपल्या नेत्यावर किती वेळा अपमान सहन यात करणार? अपमानाची काय गोष्ट आहे? त्यांचं मत होतं, त्यांनी व्यक्त केलं, त्याच्यावर आम्ही आमचं मत व्यक्त केलं, स्पष्ट मत व्यक्त केलं आम्ही. हा, मग आता पटकन जयंत माइंडकर, थोडक्यात काय हे सगळं ठरवून चाललेलं आहे? मला एक आतापर्यंत जो मुद्दा आला नाही तो जरा सांगायचा आहे. शरद पवारांची लोकसभेतली ताकद ही 9 खासदारांच्या पलीकडे गेलेली नाही. मला आपल्या या सर्व पॅनेलला प्रश्न विचारायचा आहे, केवळ 9 खासदार असताना कोणत्याही रिजनल पार्टीला सरळ पंतप्रधान पद किंवा त्या कोएलिशनचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकेल का? मग त्यांना जर का दिलं जाते तर बिजू जनता दल या पक्षाला ज्यांचे 11 मग आता मला एक गोष्ट सांगा जयंतराव, जर समजा हे असं असेल तर महाराष्ट्रातल्या विद्यमान चर्चेपासून लक्ष भरकटवण्यासाठी राऊतांनी सोडलेली पुढी आहे ही पण असू शकतं. आणि मी प्रथमच सांगितलंय, संजय राऊत हे केवळ शरद पवारांचेच आहेत हे मान्य करा. त्या दोघांमधला दुवा वगैरे नाही. दिल्लीत गेले की ते संजय राऊत हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे असतात, तसलाच तो प्रकार आहे. त्याच्यामुळे कंपाऊंडर आणि डॉक्टर वगैरे म्हणणाऱ्या या व्यक्तीच्या वाक्यांना फारसं आपण महत्व पत्रकार म्हणून देतो तेवढं ठीक आहे. ठीक आहे. आताच्या घडीला वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथे थांबतो आहोत. लक्षवेधीमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.